जय किसान मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ज्ञानेश्वर डोईफळे, अंबड तालुका, जिल्हा जालना. हे आपलं चुरमापुरी गाव आहे मित्रांनो. बघू शकता चुरमापुरी गाव अंबड तालुक्यामधलं एक जे गाव आहे, फेमस असणार गाव आहे. अनेक वर्षापासून आपलं जी महादेवाचं मंदिर आहे, बघू शकता इकडे महादेवाचं मंदिर आहे. अनेक वर्षापासून जी आता श्रावण महिना लागलेला आहे, श्रावण सोमवार जी आहे, अनेक वर्षापासून जी कार्यक्रम आहे. तर आजची पंगत यांची होती. काय नाव आपलं? ओम नमः शिवाय. मी बंडूराव पंडितराव लोणे. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी सण या सणाच्या मी सर्वप्रथम सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. की या श्रावण महिन्याचा हा योगायोग 1999ला जो योग आला होता की श्रावण सोमवारात नागपंचमी आली पहिल्या सोमवारी, तसंच या वर्षी सुद्धा एक 27 वर्षानंतर एक नागपंचमी या श्रावण सोमवारी आली. त्या निमित्ताने आपण प्रत्येक वर्षी या महादेवाच्या मंदिरामध्ये एक पंगत देतो, भंडारा करतो आपण. ती भंडारा आम्ही इथं सर्वजणांनी इथं येऊन महादेवाचा अभिषेक करून पोथीचा कार्यक्रम असतो इथे आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो. तर सर्वांनी इथं येऊन सहकार्य केलं आणि महाप्रसादाचा पूर्ण लाभ घेतला. इथं महादेवाचं मंदिर बऱ्याच वर्षापासून पूर्णेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून आम्हाला संधी दिली आणि प्रत्येक वर्षी अशीच आम्ही पंगत देऊ. सर्वांचा पहिला सोमवार म्हणून आपण सर्वांची सोमवार इथं आपण साजरा करू. आणि आज सर्वांना नागपंचमीच्या आणि श्रावण महिन्याच्या श्रावण सोमवारच्या सर्वांना पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण बघू शकता यांच्याशी जरा जाणून घेणार आहे. अनेक वर्षापासून जे आपले महादेवाचं मंदिर आहे, मोठा कार्यक्रम पंगत वगैरे. मी नारायण पंडितराव लोणे, चुरमापुरी गाव माझं मूळ गाव आहे, जन्मगाव आहे. त्यामुळं श्री पूर्णेश्वर महादेव मंदिराचा जो काही कार्यक्रम श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारचा आला त्याबद्दल गावकऱ्यांच्या म्हणजे मी गावकऱ्यांचे पूर्ण आभार मानतो की आम्हाला हा पंक्तीचा किंवा महाप्रसादाचा लाभ देता आला त्याबद्दल. बाकी दरवर्षीप्रमाणे आपली मोठे सप्ताह असतात, मोठे कार्यक्रम असतात, त्याच्या संदर्भामध्ये वर्गणी करून करतात का कसं काय? हो, वर्गणी सर्वजण मिळून वर्गणी करतात. मोठा कार्यक्रम सप्ताह वगैरे असेल तर. पण हा जे कार्यक्रम आहे आता हा श्रावण सोमवारचा, हा आपला वैयक्तिक ज्याच्या आवडीनुसार लोक पंगत देतात, असं काही. बघू शकता आपल्या गावचे सुरेश भाऊ गटकळ आहेत, त्यांच्याशी जरा जाणून घेणार आहेत. मी सुरेश बबनराव गटकळ. इधर जी माझ्या हाती काय जी सेवा येईल तेवढी मी माझ्या यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत असतो. तरी पहिली पंगत बंडू तात्या लोणे या भक्तांची असती आणि दुसरी पंगत राजेंद्र लोणे, राधाकिशन लोणे, हरिभाऊदाजी, तिसरी पंगत सचिन हातोटे, बंडू आपलं हे बद्री लोणे, याची 4 चौघांची असती. चौथी पंगत भागत आपलं ज्ञानदेव बकाल, भागत बकाल आणि अजून काय नाव आहे त्यांचं, बद्री हातोटे. अशी म्हणजे सर्वांची मिळून जसे जसं अन्नदान घडण तसे आपलं सोमवारच्या निमित्ताने पूर्णेश्वर महादेव मंदिरात प्रत्येक सोमवारी अन्नदान होतं आणि आपल्या वतीनं जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढे महिला मंडळ, मित्रमंडळ, पुरुष मंडळ हे सर्व लोक येतात आणि अख्ख्या दिवसाची दिवसभर देवाची सेवा करतात आणि आपल्या उद्योगाला जातात. श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी पण कार्यक्रम, प्रत्येक सोमवारी इथं कार्यक्रम असतात म्हणजे असतात. बरोबर, धन्यवाद. हे बघू शकता आपण हे जे आहेत आचार्य आहेत त्यांच्याशी योगेश मी दहालाच आहे. किती वर्षापासून आचार्य? मी 7-8-10 वर्षापासून काम करतो. आचार्य कुठलं? दर श्रावण महिन्यामधले 4 कार्यक्रम आपल्याकडेच असते. बघू शकता मित्रांनो तुम्ही आपले सुभाष अण्णा लोणे हे गावचे, यांच्याशी जरा जाणून घेणार आहेत. अण्णा, अनेक वर्षापासून जे आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये कार्यक्रम असतात एकदम फार हे महादेवाचं मंदिर आपल्या गावात नव्हतं. हे मंदिर झाल्यापासून सर्व भाविक गावकरी भक्त मोठ्या उत्साहानं श्रावण सोमवारामध्ये या मंदिरात येतात, दर्शन घेतात, पूजा अर्चा करतात. आणि आज जो हा पहिला सोमवार आहे श्रावण महिन्याचा, हा बंडू तात्या लोणे आणि नारायण तात्या लोणे या दोन्ही बंधूचा हे आजचा सोमवारचा महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने आज आम्ही सर्वजण आलो होतो. आणि हा कार्यक्रम करण्यासाठी सर्वजण मोठ्या उत्साहाने उपस्थित राहतात आणि सर्वजण आता हे जे चुलते ते संभाजीनगर राहतात, पण त्याची भावना आणि भक्ती ह्या विषयाने त्यांना ते मिळालं तर आवर्जून
त्याचा पहिला सोमवार असतो श्रावण महिन्याचा, ते त्यांच्या वेळात वेळ काढून इथं येऊन तो कार्यक्रम करतात आणि आम्ही सर्वजण भाऊबंधेची गावकरी सर्व त्यांना ती मदत करतात सर्वजण. आणि त्याचबरोबर आमच्या मंदिराचे मोठे कार्यक्रम आमचे चुलते आदरणीय बाप सखाराम महाराज मुनी हे बी या कार्यक्रमात बरेचसे जे काही सप्त्याचे त्याचे कार्यक्रम असतात त्याच्यात लक्ष घालून ते कार्यक्रम करण्याचं काम ते सतत करीत असतात. त्याचं योगदान मोठं आहे त्या हरिभक्त मध्ये, त्याच्यामुळे ते बरेचसे कार्यक्रमाचं आमच्याकडे नसतं ते बरेचसे विषय ते स्वतः हँडल करतात आणि सर्वजण. आणि त्याचबरोबर आता नवीन याच्यात महाराजाला सोबती आमचे राधाकिशन दादा कायम या कार्यक्रमात आमचे नवतरुणापेक्षाही जास्त लक्ष घालून ते गटकळ झालं ते झालं सतत कार्यरत राहतात कार्यक्रमात. महाराज झालं ते झालं आणि हा कार्यक्रम दर सालाप्रमाणे हा चालू असतो. बघू शकता मित्रांनो, आपले चुरमापुरीचे नागरिक आहेत अनेक वर्षापासून जी आहेत मध्ये, त्याच्यामुळे ते बरेचसे कार्यक्रमाचं आमच्याकडे नसतं ते बरेचसे विषय ते स्वतः हँडल करतात आणि सर्वजण. आणि त्याचबरोबर आता नवीन याच्यात महाराजाला सोबती आमचे राधाकिशन दादा कायम या कार्यक्रमात आमचे नवतरुणापेक्षाही जास्त लक्ष घालून ते गटकळ झालं ते झालं सतत कार्यरत राहतात कार्यक्रमात. महाराज झालं ते झालं आणि हा कार्यक्रम दर सालाप्रमाणे हा चालू असतो. बघू शकता मित्रांनो, आपले चुरमापुरीचे नागरिक आहेत अनेक वर्षापासून जी आहेत. मी सखाराम महाराज लोणे चुरमापुरी. हे जे मंदिर जे आहे तर किमान 40 वर्ष झालं आपण त्याची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून 10 ते 12 वर्ष झाले की इथं पंक्ती सुद्धा चालू आहेत. आता या सोमवारच्या पंक्ती चालू आहे सगळ्या. तशा 4 सोमवारला पंक्ती होत्यात. पहिली पंगत आपली बंडू तात्या लोणे आणि नारायण तात्या लोणे यांची. आणखी अजून 3 जणांचे 3 सोमवारप्रमाणे पंक्ती असतात. त्याप्रमाणे सगळं ते आपल्याला पंगत बी देतात आणि त्यांच्या पंक्तीला सगळे गावकरी मंडळी सरी आपली लोणे कंपनी गावकरी सगळे सहकार्य करतात. आणि याच्यानंतर की जवळजवळ 3 वर्ष झाले आपला सप्ताह इथं चालू आहे. 3 वर्ष झाल्या सप्ताहाला. असा सप्ताह सुद्धा आपला कायमस्वरूपी असा ठिकाणी असा सगळ्यांनी सहकार्य करून हा सप्ताह पूर्णपणे पार पाडतात आणि सगळे गावकरी सुद्धा आपल्याला सहकार्य करतात. ही सगळी विनंती. दरवर्षीप्रमाणे सप्ताह जे असतो हा म्हणजे कोणत्या वर्ष म्हणजे हे शिवरात्री निमित्त असतो. कोणत्या महिन्यामध्ये? तो मार्च महिन्यात असतो शिवरात्रीला. धन्यवाद मित्रांनो, बघू शकता मी ज्ञानेश्वर डोईफोडे, अंबड तालुका, जिल्हा जालना. लाईक फॉलो सबस्क्राईब करा आपलं युट्यूबला चॅनल ज्ञानेश्वर डोईफोडे नावाने. भोले तू है साथ तो डर कैसा जीवन में, तेरी कृपा से रोशनी है हर अंधेरे क्षण में। जब जब ये दिल टूटा तूने ही थामा है, मेरी हर सांस में बस तेरा ही नाम है। सुनी राहों में भी उजाला तूने कर दिया, मेरे हर दर्द को पल में ही हर लिया। तेरी माया का रंग छाया मेरे तन मन में, तेरी भक्ति का दीप जले मेरे हर क्षण में। भोले तू है साथ तो डर कैसा जीवन में, तेरी कृपा से रोशनी है हर अंधेरे क्षण में। जटाओं में गंगा माथे पे चांद सजा, तेरे रूप को देखे तो हर दिल है सजा। डमरू की धुन में सारा जहां झूमे, तेरे नाम से हर दुख पल में ही झुके। भस्म लगा के बैठे कैलाश के आंगन में, तेरी महिमा गूंजे हर एक कण कण में। भोले
तू है साथ तो डर कैसा जीवन